288 मधला एकच आहे मी, पराजय होऊन देखील सर्वोच्च पदावर आहे। आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती, मला त्या दिवशी कळलं। ज्या गावासाठी नोकरी सोडली, ज्या गावाचं नाव माझ्यामुळे तर नाहीच, पण मी एक त्यातला दुवा होतो। राज्य सरकारने अहिल्यादेवींचा जन्म त्या गावचा, परंतु कोणची तरी एक सकारात्मक व्यक्ती त्याला काम करायला मध्यस्थी असावी लागते, तो मी होतो। पण तिथं देखील माझा पराजय झाला। त्यामुळे पराजय झाल्याने मी काही खचून गेलो नाही, पण कार्यकर्ता निराश झाल्याने मात्र मी लय खचलो। त्याच्यामुळे गावाकडे गेलो नाही, वेळेस उशिरा गेलो। आणि म्हणून मी पहिल्यांदा शब्द वापरला की कर्जत जामखेडचा भूमिपुत्र जरी हरला असला तरी अहिल्यानगरचा सुपुत्र राज्यात जिंकला। 288 आमदार हरलेत, 2 नंबरवाले, म्हणजे नंबर 2 क्रमांकावर असलेले, आणि अजून 3-4 हजार होते, ते तर पराजय झालाच झाला। 288 मधला एकच आहे मी, पराजय होऊन देखील सर्वोच्च पदावर आहे। राज्यातलं उदाहरण आहे। मत तरी कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी, नेत्यांनी, जनतेने प्रेम तरी किती करावं? 1,26,433 मतं मिळालेत। हे मत 288 आमदारांच्या पैकी 197 आमदारापेक्षा जास्त आहेत निवडून आलेल्या। त्याच्यामुळे तांत्रिक बाबीवरती जे काही झालं ते बघितलंय आपण, ते बघूया काय काय करायचं। त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेतच, आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले। आणि म्हणून या संविधानिक पदावर बसल्याच्या नंतर जो कायदा तयार होतो, जे कायदे मंडळ आहे, जे विधिमंडळ आहे, मी जे काही मागच्या दिवसामध्ये अनुभवलं, जो कायदा चांगल्या, हे सर्वोच्च सभागृह आहे, विधानसभेमध्ये कायदा पारित झाल्याच्या नंतर तो विधान परिषदेमध्ये येतो, आणि तो विधान परिषदेमध्ये सर्वानुमते बहुमताने मान्य झाल्याच्या नंतर तो गव्हर्नरच्या सहीला जातो आणि त्याचं कायद्यात रूपांतर होतं। आणि म्हणून त्या कायद्यावर जर सेकंड लास्ट साईन कोणाची असेल तर ती सभापतीची असती, मला त्या दिवशी कळलं। आणि मग सभापतीचा प्रोटोकॉल का मोठा, तर पोलीस आणि कोर्ट जे विधिमंडळात कायदे होतात त्या कायद्याचे अंमलबजावणी करणारे ह्या 2 एजन्सी आहेत। आणि त्याच्यामुळे हायकोर्ट जस्टिसला सुद्धा शपथ देताना, गव्हर्नर शपथ देताना विधान परिषदेचा सभापती शेजारी बसलेला असतो। आणि त्याच्यामुळं जे दिलेली जबाबदारी ती अतिशय जबाबदारीने पार पाडणं हे कर्तव्य आहे। त्यामुळे जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे, आणि ह्या जबाबदारीतून आता आपल्याला चांगलं काम करून दाखवायचं आहे। आणि म्हणून आता 2 इथं विद्यमान सदस्य बसले, सभापती बोलेन तो आदेश, सभापती बोलेन तो कायदा, आणि सभापती बोलेन तो नियम, बरोबर आहे ना? अशी परिस्थिती आहे। आता कर्जत जामखेडची संख्या बरेच लोक आहेत इथं, आता राज्यात माझं ऐकणार आहेत निवडून दिलेले लोक। मी जर डायसवर उभा राहिलो तर कोणालाही उभा राहायचा अधिकार नाही माझ्यासमोर, बरोबर ना? आणि माझा जर माईक सुरू असेल तर इतरांचा कोणाचाही माईक सुरू नसतो। पण नेमकं कर्जत जामखेडनी का ऐकलं नाही हा कधी कधी माझ्या मनात प्रश्न येतो। काही लोक म्हणते झालं ते बरं झालं, तसं समजण्यापैकी मी नाहीये। आणि तसं जर असतं तर मी निवडणूकच लढलो नसतो दादाभाऊ। मला माहित नव्हतं का मी अजून 4 वर्ष विधान परिषदेत आहे, मला माहित नव्हतं का मी प्रदेशाध्यक्ष किंवा सभापतीला DO आहे, आणि सरकार आलं तर मंत्री होऊ शकतो, हे मला माहित होतं। त्यामुळं अतिशय ईर्ष्येने निवडणूक लढलो आपण। त्याच्यामुळे त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कुठलंही कारण नाही, पण एका गोष्टीत समाधान आहे। शेवटी मला पहिल्या निवडणुकीला तात्या सांगत होते 42,500 मतं पडली तात्या, आणि त्याच्यात 12,500 निवडून आलो। दुसऱ्या वेळेस 42 चे 84 केले,
त्याच्यात 38,000 निवडून आलो. तिसऱ्या वेळेस 19ला 94,000 मतं पडली. पहिल्या मतापेक्षा 10,000 मतं जास्त पडली, पण 43,000 मतांनी पराभव झाला. आता 1,26,000 मतं पडली आणि पराजय 1,200 मतांनी झाला. आणि म्हणून मताची संख्या वाढते. माणसं माझ्यावर नाराज नाहीत, माझ्या कार्यपद्धतीवर नाराज नाहीत.